अण्णा हजारेंची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन राळेगण सिद्धीमध्ये पोहोचलेले आहेत। अण्णांच्या मागण्यांसंदर्भात या दोघांमध्ये चर्चाही झाली। अण्णांच्या तब्येतीची आम्हाला देखील काळजी असून त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झालेल्या आहेत। तसंच सरकारनं लोकसभेत बजेट मांडताना शेतकरी हिताचे निर्णय घेतलेत असं देखील महाजन यांनी म्हटलंय। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावलेली आहे। त्यांच्या यकृतावर परिणाम झाला आहे। तसंच रक्तदाबाचा त्रास देखील त्यांना सुरू झाला आहे। त्यामुळे त्यांच्या जीवाला आता धोका असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय। अण्णा हजारेंच्या जीवाशी खेळू नका असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। अण्णांच्या आंदोलनाकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी दुर्लक्ष केलंय। त्यातच डॉक्टरांनी अण्णांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितल्यावर उद्धव ठाकरे यांनी अण्णांच्या समर्थन आता दिलेलं आहे। अण्णांच्या समर्थनार्थ राळेगण सिद्धीच्या ग्रामस्थांनी नगर पुणे मार्गावर सुप्यामध्ये रास्ता रोको केला। यावेळेस ग्रामस्थांकडून सरकारचा निषेध करण्यात आला। दरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती। नगर पुणे मार्गावर अनेक गाड्या खोळंबल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली। अण्णा हजारे संघाकडून पैसे घेऊन उपोषण करतायत असा आरोप राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी केल्यानंतर अण्णांनी मलिकांना कायदेशीर नोटीस पाठवली। तर अजित पवारांनी रजिस्टर पोस्टानं नोटीस पाठवलेली आहे आणि नोटीसचा खर्च 50,000 रुपये देण्याची मागणीही करण्यात आली। अण्णांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। टीव्ही 9 सातत्यानं अण्णांच्या उपोषणाच्या बद्दल उत्तम कव्हरेज करत असल्यामुळे अण्णांनी टीव्ही 9चे देखील आभार मानले। टीव्ही 9नं समाजामध्ये चांगले बदल घडवलेले आहेत अशी पोचपावती देखील अण्णांनी दिली। हा देश हिंदूंमुळे नाही तर राज्यघटनेमुळे धर्मनिरपेक्ष आहे असं वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलंय। तसंच भाजपमध्ये एकही मुस्लिम खासदार नसल्याचं ओवेसी म्हणाले। पुण्यातील वर्ल्ड काउंट फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते। गाडीत पेट्रोल टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 6 जणांच्या टोळक्यानं तलवारीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून जखमी केलं। ही घटना मंगळवारी दिनांक 29 तारखेला घडलेली आहे। रात्री 11:30च्या सुमारास बावधन खुर्द येथील शिंदे पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे। पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकावर लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। दत्तात्रय मदने असं या पोलीस निरीक्षकाचं नाव असून पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। बाणेर परिसरात चोरांनी लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकला। चोरांनी तब्बल 12 तोळं सोनं आणि 10 ते 12 किलो चांदी लंपास केली आहे। पोलिसांकडूनही तपास सुरू आहे। ज्वेलर्समधील चोरी करणारा चोर सीसीटीव्हीत कैद झालाय। मात्र या सीसीटीव्हीवर चोरट्यांनी स्प्रे मारला तर दुसऱ्या सीसीटीव्ही जो आहे तो चोरट्यांनी तोडून टाकलाय। पुण्यात आयटी कंपनीमध्ये कामाला असलेल्या अंकित शहा या तरुणाला कचरा गाडीनं धडक दिली। या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सरकारनं किसान क्रांतीच्या मागण्या पूर्ण न केल्यानं पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसण्यात येणार आहे। 7/12 कोरा करा, शेतमालाला हमी भाव आणि दुधाला 50 रुपये प्रति लिटर भाव द्यावा अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। देता की जाता असा नारा देत या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा सरकारला देण्यात आलेला आहे। किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांच्या कन्या निकिता जाधवच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। पंकज कुंभार नावाच्या फेसबुक अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे या फेसबुक पोस्टवर अजित पवार यांना ही धमकी देण्यात आलेली आहे। साताऱ्यामध्ये ही फेसबुक पोस्ट व्हायरल होतीये। मोदी म्हणजे लोकशाहीत निवडून आलेले स्वयंघोषित हुकुमशाह आहेत असं ट्विट करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला। उल्हासनगरमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे। या दुर्घटनेत 3घांचा मृत्यू झालाय। यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे तर 8 जण जखमी झाले आहेत। मेमसाब असं या इमारतीचं नाव असून इमारतीतील तळमजल्यावरील दवाखान्यावर हा तळमजला जो आहे तो कोसळला। घटनास्थळी अग्निशमन दलाकडून बचावकार्य आता युद्धस्तरावर सुरू आहे। पश्चिम रेल्वेनं लोअर परळच्या पुलाच्या कामासाठी विशेष 11 तासांचा मेगा ब्लॉक घेतला होता। त्यानंतर लोकल 9 वाजता सुरू करण्यात येणार होत्या। मात्र 1 तास आधीच पश्चिम रेल्वेनं काम पूर्ण केल्यामुळे पहिली लोकल 8:35 रवाना झाली। या 11 तासांच्या मेगा ब्लॉक दरम्यान सुमारे 200हून अधिक लोकल पश्चिम रेल्वेनं रद्द केल्या होत्या। त्यामुळे काही काळासाठी प्रवाशांची गैरसोय देखील झाली होती। कोकण रेल्वे मार्गावरील सावर्डे स्थानकावरील अपग्रेडेशनच्या कामामुळे उद्या 4 फेब्रुवारी रोजी 3 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे। संध्याकाळी 3:30 ते 6:30 या वेळामध्ये हा ब्लॉक घेतला जाणार आहे। दरम्यान 3 तास कोकण रेल्वेवर गाड्या विलंबानं धावणार असून अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात देखील बदल होणार आहे। विमानामध्ये नाश्त्यामध्ये मिळालेल्या इडली वड्यामध्ये चक्क एक झुरळ सापडलं। एअर इंडियाच्या भोपाळ मुंबई या विमानातल्या एका प्रवाशाच्या नाश्त्यामध्ये हे झुरळ आढळलेलं आहे। या प्रकाराच्या
या संपूर्ण प्रकाराची क्रूजजवळ तक्रारही केली, मात्र त्यांनी देखील दुर्लक्ष केलं असं या प्रवाशानं म्हटलेलं आहे. दरम्यान एअर इंडियाचे व्यवस्थापक राजेंद्र मल्होत्रा यांनी हा आरोप फेटाळून लावला. अशी कोणतीही तक्रार झालेली नाही असं त्यांनी सांगितलं. मेळघाटातील केलपाणी गुल्लर घाट इथले आदिवासी पोलिसांच्या दहशतीखाली असून पुन्हा जिल्ह्याचं पुनर्वसन व्हावं तसंच शेतीच्या मागणीसाठी आदिवासींनी केलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती. त्यानंतर अद्याप 5 आदिवासी बेपत्ता आहेत. दरम्यान पोलिसांनी आदिवासींवर गंभीर गुन्हे दाखल केले असून धरपकड देखील करायला सुरुवात केलेली आहे. आदिवासींचा लढा शासन दरबारी पोहोचण्यासाठी आमदार रवी राणा 2 दिवस मेळघाट मुक्कामी आहेत. भंडाऱ्यातील अडियाळ या गावातील नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. गावाला तहसीलचा दर्जा मिळावा ही मागणी पूर्ण होत असल्यामुळे ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला. गावाला तहसीलचा दर्जा नसल्यामुळे अनेक शासकीय योजना आणि अनुदानापासून हे गावकरी वंचित आहेत. गेल्या 30 वर्षांपासून गावकरी मागणी करतायत तरी देखील अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही. नवी मुंबईच्या भोकरपाड्यामध्ये उद्या विद्युत कामांमुळे पाणी पुरवठा बंद होणार आहे. देखभाल, दुरुस्ती आणि इतर अनुषंगिक कामं महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत करण्यात येतील. इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित केल्यानंतर सेवेमध्ये सामावून न घेतलेल्या 54 कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करण्यात आल्याची माहिती आमदार सुरेश हळवणकर यांनी दिलेली आहे. त्यामुळे 3 वर्ष अधांतरी असलेल्या कर्मचाऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या उर्दू शाळेशेजारीच उकिरडा असून या उकिरड्यामध्ये डुकरांचा वावर दिवसभर असतो. शिवाय इथे अस्वच्छता असल्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय. या प्रकाराबाबत वारंवार शाळे प्रशासनाला पत्रव्यवहार देखील करण्यात आलेले आहेत, मात्र प्रशासनानं साफ दुर्लक्ष केलंय. तर आता आवारामध्ये भिंत बांधून द्यावी अशी मागणी भाजप गटनेता संजय मोटवान यांनी केली आहे. बीडच्या माजलगाव शहरात एका चहाच्या टपरीवर गॅस सिलेंडरनं अचानक पेट घेतल्यानंतर गोंधळ उडाला होता. गॅसचा स्फोट होईल या भीतीनं नागरिकांची धावपळ झाली होती. तब्बल अर्धा तास ही आग आटोक्यात आणण्यात आली नव्हती. सुदैवानं यात कुठलीच अप्रिय घटना घडलेली नाही. नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ठेवलेल्या कापसाला आग लागल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं. या आगीत कापसाच्या 1015 गाठी जळून खाक झाल्या. साताऱ्याच्या आंबेनळी घाटातील रामवर्धनी मंदिराजवळ एका बसला अपघात होता होता टळलाय. वळणालाच बसचा तोल गेला आणि बस दरीत पडणार इतक्यात एका दगडात बस अडकल्यामुळे चालक आणि कंडक्टर यांचा जीव थोडक्यात वाचलाय. मुंबईच्या कुर्ल्यामध्ये पबजी खेळण्यासाठी मोबाईल न दिल्यामुळे एका 18 वर्षाच्या तरुणानं आत्महत्या केली. नदीम शेख असं या तरुणाचं नाव असून 4:30च्या सुमारास राहत्या घरात त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. नदीम यानं आपल्या भावाकडे 37,000 रुपयांच्या मोबाईलसाठी हट्ट केला होता, मात्र भावानं त्याला 20,000 रुपयेच देण्याचं मान्य केलं होतं. त्यावर नाराज झालेल्या नदीमनं हे टोकाचं पाऊल उचललं. इचलकरंजी शहरात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 8 गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची मंजुरी कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. इचलकरंजीत दुचाकीवरून बेकायदेशीरपणे गुटखा घेऊन जाणाऱ्यांना नागरिकांनी पकडून शिवाजीनगर पोलिसांच्या हवाली केलंय. आरोपींकडून 27,000चा गुटखा जप्त करण्यात आला असून बेकायदेशीर मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. इचलकरंजीमध्ये 2 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजू पाच्छापुरे आणि प्रवीण भिस्कुप्पे अशी या दोघांची नावं असून दोघांनी बाळोसो भोसले यांच्याकडे खंडणी मागितली होती. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील मरकसूर इथे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. कुत्र्यांची शिकार करत असताना ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जाते. बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळाल्याच्या 13 तासानंतर या बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन राबवून विहिरीतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आपल्या अंतरिम बजेटमध्ये रेल्वेला बंपर रक्कम दिली आहे, पण रेल्वेचं असं म्हणणं आहे की जुलैतील आगामी पूर्ण बजेटमध्ये रेल्वेचं भाडं वाढवण्याची परवानगी दिली जावी. त्यामुळे रेल्वेचे भाडेवाढ होण्याची शक्यता देखील आहे. उद्या महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये कोस्टल रोडसाठी भरीव तरतुदीची शक्यता असून त्यामुळे मुंबईकरांवर नव्या कराची टांगती तलवार दिसून येणार आहे. नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या हेल्मेट सक्तीनंतर मनमाड पोलिसांनी 2 दिवसांमध्ये 108 वाहन चालकांकडून सुमारे 38,000चा दंड वसूल केला. तर जे वाहन चालक हेल्मेट घालून वाहन चालवत आहेत त्यांचा पोलीस पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना दिसत आहेत. मुंबई विमानतळावर प्रवेश करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या पासचा गैरवापर होऊ नये आणि सुरक्षिततेचं प्रमाण अधिक वाढावं या हेतूनं बायोमेट्रिक पद्धतीचे पास तयार करण्यात येणार आहेत. नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानाच्या नूतनीकरणासाठी महापालिकेनं 4 कोटी रुपये मंजूर केलेत. महापालिका उद्यान विभागाकडून ही निविदा आता प्रसिद्ध करण्यात आली असून यामुळे शहरवासियांनी समाधान व्यक्त केलंय.
बुलढाण्यात शासनाच्या उन्नत शेती समृद्ध योजनेचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून या योजनेमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होऊ लागलाय, तसंच शेती सोडून अन्य व्यवसायाकडे वळण्याचा कलही वाढू लागलाय. कृषी विभागाकडून बुलढाण्याच्या शेतकऱ्यांना सहकार्य मिळत असून आर्थिक उत्पन्न वाढीस लागलंय, त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतायत. भारतीय सैन्यात 16 वर्ष सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या ज्ञानेश्वर खराटे आणि महादेव काळे या जवानांचा गावकऱ्यांनी सन्मान केला आणि संपूर्ण केंद्रवासियांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. बीडच्या शिरूरमध्ये आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी मजुरांना धान्याचं वाटप करून आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळेस तब्बल 50 क्विंटल धान्याचं वाटप करण्यात आलं. धस यांच्या कार्यकर्त्यांनी नवा पायंडा पाडत समाजासमोर आदर्श ठेवलेला आहे. यावेळेस मतदारसंघात कोणतीही बॅनरबाजी न करता अतिशय साधेपणानं त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबई पालिकेच्या वतीने 24वं उद्यान प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे. यात 12 फुटांची अवाढव्य सनई, 8 फुटांची बासरी आणि 8 फुटांचे गिटार आहे. पानाफुलांपासून तयार केलेल्या या प्रकृतीसोबत तबला, वीणा, सितार आणि समादिनी यांसारख्या अनेक वाद्यांच्या प्रतिकृती असणार आहेत. यासोबतच कुंड्यांमध्ये वाढवलेली फळझाडं, फुलझाडं, फळभाज्यांची आणि मोसमी फुलझाडं असे शेकडो प्रकार या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत आहेत. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईमध्ये काळा घोडा कला महोत्सवाला सुरुवात झाली असून 2 ते 10 फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. डिझाईन, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य अशा विविध प्रकारातून हा महोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी महात्मा गांधींची 150वी जयंती आहे. त्यानिमित्तानं गांधीजींनी देशासाठी दिलेलं योगदान आणि त्यांचा तत्वज्ञानाला या फेस्टिव्हलमधून आता मानवंदना देण्यात येणार आहे. देश विदेशातील लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या नाशिकच्या सुला फेस्टला आता दमदारपणे सुरुवात झाली. गुलाबी थंडीची चाहूल असताना देखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात नाशिककरांसह बाहेरील पर्यटकांची पावलं आपोआप या फेस्टकडे वळू लागली आहेत. सुला फेस्टिव्हलनं जगभरातील रेकॉर्ड ब्रेक फेस्टिव्हलमध्ये मानाचं स्थान मिळवलेलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये आल्यानंतर देश विदेशातील परंपरा आणि संस्कृतीची जाणीव देखील होते. ठाणे महापालिकेच्या वतीनं दुसरं सायकल मित्र संमेलन जे आहे ते आयोजित करण्यात आलं असून वाढतं प्रदूषण आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं हे संमेलन फायदेशीर ठरणार आहे. या संमेलनामध्ये तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला होता. यावेळेस ठाण्याच्या रस्त्यावर अनेक दुर्मिळ सायकल धावताना दिसल्या. अकोल्यामध्ये आज IMAच्या वार्षिक वॉकेथॉन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी IMAनं प्लास्टिक ही थीम ठेवली होती. या वॉकेथॉनमध्ये लहान मुलांसाठी प्लास्टिक थीमच्या वेशभूषेत तयार होऊन प्लास्टिक बचाव देश बचाव असा संदेश देण्यात आला. ठाण्यात श्री मान बालनिकेतन विद्यालयात वार्षिक कला महोत्सवाचं प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रदूषण आणि वातावरणातील बदल पाहता हे सर्व कुठेतरी थांबावं अशा जनजागृतीसाठी हे प्रदर्शन ठेवण्यात आलं. नागपुरात विदर्भ मुस्लिम इंटेलेक्च्युअल फोरमचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील सहभाग घेतला. अकोल्यातील एका ग्रामीण भागातील रुग्णालयामध्ये साहेबराव देशमुख हे उपचार घेत असून बासरी वादनाची आवड त्यांना रुग्णालयातही स्वस्थ बसू देत नाहीये. त्यामुळेच आजारी असतानाही ते चक्क नाकानं बासरी वाजवतायत. त्यांच्या या कलेनं डॉक्टर, नर्ससह रुग्णांना देखील भुरळ पडली आहे.